धुळे महानगरपालिकेने शहरातील 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केल्याचा दावा केला। नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सुमारे 40 किलोमीटर नाल्यांची पाहणी केली। यावेळी अनेक ठिकाणी केवळ दर्शनी भागात साफसफाई करण्यात आल्याचे तर अनेक नाल्यांमध्ये अद्याप कामालाच सुरुवात न झाल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला। मोती नाला, सुशी नाला, हगऱ्या नाला, भरतनगर, तुळशीरामनगर, प्रोफेसर कॉलनी, जीटीपी परिसर, सिंचन भवन मागील नाला, मिल परिसर आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील नाल्यांची स्थिती पूर्वीप्रमाणेच असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे। विशेषतः भरतनगर परिसरातील नाल्यामुळे यंदाही नकाणे रोड आणि वाडीभोकर कॉलनी भागात पावसाचे पाणी घरामध्ये शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। नाल्यांवरील अतिक्रमणामुळे समस्या अधिक गंभीर झाल्याचा आरोपही करण्यात आला। महानगरपालिका आयुक्तांनी कार्यालयात बसून आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात येऊन परिस्थिती पाहावी असे खुले आवाहन शिवसेनेने दिले आहे। तसेच नालेसफाईच्या वाढीव टेंडरवरून आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। कोई साफ करने आता नहीं, एक आदमी साफ करने आता। कोई ट्रैक्टर वाले भी आते तो एक आदमी को भेजते। अरे तिथं म्हणे सगळे साफसफाई करून गेलो आम्ही, 80% झाली म्हणणे तिथं। एकाच वेळेस येते ते थोडंसं माती थोडंसं काढलं आणि फोटो काढून ट्रॅक्टर नाही आलं, मशीन नाही आलं। काय त्रास होतो तुम्हाला? काय त्रास होतो? वास खूप येतो, टाकतात छोटे छोटे लेकरं घरामध्ये आमच्या। खास करून सनी नदी नाल्यांमध्ये खास भिंतीच्या आणि डायरेक्ट नाल्यांमध्ये बांधकाम केलं, हे गलत झालं ना। नदी नाल्यांचं तोंड उघडायला पाहिजे मोठ्या इथं कधी येत नाही नाले सफाईसाठी, कधी मध्ये आले तर आले वर्षातून एकदा। शहरातील कमीत कमी आम्ही आता जे 12 ते 15 नाल्यांमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे, 20% ही काम झालेलं नाहीये। हे दुर्भाग्य आहे। मागच्या वर्षी याच नाल्यावरून वलवाडीच्या पुढे हे इथं तुम्हाला माहिती असेल इथे स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीच्या रस्त्यावर एक माणसाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मागे जे आयुक्त होत्या त्याही फिरून गेल्या होत्या, पण आज स्थिती जशाच तशी आहे। आणि आता धुळे महानगरपालिकेचे जे नितीन कापडणीस बसलेले आहे, आम्हाला धुळे शहरातून असं कळालेलं आहे की विद्यमान 4 नगरसेवकांनी या नाल्याच्या ठेक्याचं काम घेतलेलं आहे। मागच्या पंचवार्षिकला ज्या नाल्याची किंमत 55 लाख रुपये होती, आज ती 2.5 कोटी रुपये अशी झालेली आहे। साफसफाईचं नाला साफसफाईचं काम झालंय अशा बातम्या सर्व वृत्तपत्रातून ठेकेदारांनी छापून आणलंय, पण 80% काम प्रत्यक्षात बाकी आहे। या ठिकाणी एखादी पावडी एखादा कर्मचारी अजून साफसफाईला आला नाही असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे। नागरिकांनी उघडा डोळे बघा नीट, हे बघण्याची गरज आहे, कारण 2.5 कोटी रुपये आपल्याकडनं कर रूपाने यांच्या ठेकेदारांच्या खिशात जाणार आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी सुद्धा लक्ष देणं आणि नागरिकांनी यांच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे। जी नाल्या आहेत त्यांची साफसफाईचं काम बघितलंय, परंतु जो दावा केलेला आहे तो सबसे खोल ठरलेला आहे। आणि मनपा प्रशासनाने सांगितलं की 80% नालेसफाई झालेली नाही। ही जी आपण बघतोय की नालेसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे पावसाळ्याच्या आधी, स्थायी समितीच्या सभापती यांच्या प्रमुख यांच्या प्रभागामधून हा नाला जातो। या नाल्याची सगळ्यात जास्त लांबी या ठिकाणी धुळे शहरामध्ये मोजली जाते आणि धुळेकरांना आपण बघू शकतात या नाल्याची आता काय अवस्था आहे। अजूनपर्यंत 12 जून या ठिकाणी येऊन गेले, अजूनपर्यंत यांनी या ठिकाणी सफाई सुद्धा केलेली नाहीये। आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ धुळ्याचे सर्व नाले प्रत्यक्ष पाहणी करत आहोत। हे आपण इथं पाहू शकता माझ्या मागे, हा सर्वात मोठा नाला आहे, म्हणजे तो तिकडनं येतो विद्यालयाच्या मागून कॉलेज। हा खूप मोठा नाला आहे आणि हा भरल्यावर लोकांच्या घरामध्ये पाणी जातं। आणि हा प्रभाग आहे स्थायी समिती सभापती म्हणजे त्यांचे दिवटे चिरंजीव दिनेश पोद्दार यांची जबाबदारी ही, त्यांच्यामुळे नाहक त्यांची मातोश्री बदनाम होतात हे त्यांनी ध्यानात घ्यावं। फक्त महानगरपालिकेला लुटून खाऊ नका, मेहरबानी करा।
25 लाखामध्ये ही नाले सफाई व्हायची, तुम्हाला 2.5 कोटी पुरत नाहीये. धिक्कार आहे या तुमच्या खादाडपणावर. आणि नागरिकांच्या पैशातून हा खर्च होतोय, याची थोडीशी लाच आणि तमा बाळगा. 49 किलोमीटर नाले सफाई शहरामध्ये दाखवली जाते. 2 किलोमीटर नाले तुम्ही साफ नाही केलेले धुळे शहरामध्ये. माझा दावा आहे त्या आयुक्त भाडखाऊ